बघताना वाटत असेल ना ही नॉनव्हेज रेसिपी आहे, पण तसं नाही आहे. ही बनवलेली आहे मी व्हेज रेसिपी. आज मी बनवलेली आहे सुरणाची भाजी. सेम टू सेम नॉनव्हेजसारखी टेस्ट देणारी. चला बघूया कशी बनवायची. इथे मी सुरण घेतलेलं आहे, ज्याला मी क्यूब्समध्ये कापून घेतलेलं आहे. सुरण कापताना हाताला तेल लावा, नाहीतर ते हाताला खाज देतं. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर सुरण खवखवतं म्हणून इथे आंबट आपल्याला काहीतरी घालायचं आहे, तर त्यामध्ये मी घातलेली आहे चिंच. तुम्ही कोकम, आगळ, लिंबाचा रस घातलात तरीसुद्धा चालेल. थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला 1 शिट्टी घ्यायची आहे. सुरण पूर्णपणे शिजवायचं नाही आहे, 80%च आपल्याला शिजवायचं आहे. इथे कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि सुरणाचे काप आपले 80% शिजले गेलेले आहेत. आणि सुरणाचे काप करताना अशाच पद्धतीने क्यूबमध्ये कापून घ्यायचे आहेत. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत मसाला करून घेऊया. मसाल्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. थोडा खोबरा, लसूण, अर्धा टोमॅटो, धणे असं आपल्याला घ्यायचं आहे. खोबऱ्याचं प्रमाण पण मी थोडंच घेतलेलं आहे. आता याला छान परतवून घ्यायचं आहे, खोबरा गोल्डन ब्राऊन आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत. तर इथे लो टू मीडियम फ्लेमवरती छान आपल्याला हा वाटण परतवून घ्यायचा आहे. ते इथे आपला हा वाटण चांगला परतवून झालेला आहे. आता आपण यामध्ये खसखस घालायची आहे. इथे मी अर्धा चमचा खसखस घातलेली आहे. त्यानंतर मूठभर अशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर इथे खसखस आणि कोथिंबीर घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनटच आपल्याला परतवायचं आहे. तर इथे छान वाटण परतलं गेलेलं आहे. मिक्सरमध्ये ॲड करून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण सुरण डीप फ्राय करून घेऊया. तर इथे जे उकळलेले सुरण होते त्याला हाय फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत डीप फ्राय करायचे आहेत. गॅसची फ्लेम हायच ठेवायची, लो नाही करायची. आता आपण सुरण बनवायला घेऊया, भाजी बनवायला घेऊया. तर इथे कढईमध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. एक मध्यम आकाराचा कांदा ज्याला बारीक चिरून घातलेला आहे आणि जो आपण वाटण वाटलेला होता तो घातलेला आहे. आता वाटणाला चांगलं शिजवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. तर इथे आपला हा वाटण छान शिजला गेलेला आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया मसाले. इथे मी 1 मोठा चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि इथे मी हा काळा मसाला वापरलेला आहे. हा काळा मसाला आहे तो माऊली मसाल्याचा आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्या इंस्टाग्राम पेजमध्ये जाऊनसुद्धा बघू शकता. V18 फॅमिली म्हणून आपलं पेज आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. चांगलं तेल सुटलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला तरी आली पाहिजे. त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि जो काही आपले मसाले आहेत ते छान शिजले गेलेले आहेत. आता व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण जे तळलेले सुरण आहेत ते घालायचे आहेत. तळलेले सुरण घालून आपल्याला ही भाजी वाफेवरती शिजवायची आहे. एकदा तरी नक्कीच ट्राय करा, एकदम टेस्टी आणि बघून वाटणार पण नाही ही व्हेज रेसिपी आहे म्हणून. पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि वाफेवरती आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही चेक करत राहायचं मध्ये मध्ये सुरण शिजलं आहे की नाही. तर इथे 10 ते 15 मिनटं मी चांगलं शिजवलेलं आहे. सुरण छान शिजलं गेलेलं होतं. तर इथे आपली सुरणाची भाजी रेडी आहे. बघताच वाटतं ना नॉनव्हेज रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत तर नक्कीच ट्राय करा. बघू शकता इतका छान कलर आलेला आहे आणि छान तरी आलेली आहे. एकदा तरी अशा पद्धतीने ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, तुम्हालासुद्धा आवडेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. बाय.